ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला आणि जाणून घेऊया ठरलं तर मग मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता अर्जुन समोर नागराज काकाबद्दलचं जे गुपित आहे ते येणार आणि अर्जुनला कळून चुकणार की या सगळ्यामध्ये नागराज काकाचाच हात आहे आणि नागराज काकानेच महिपतला घाबरवलंय आणि म्हणूनच महिपत आपल्याला काही सांगत नाहीये। आता हे सगळं अर्जुनला कसं समजणार हे जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओमध्ये। तर आता आपण इथे पाहतोय की जी प्रिया आहे ती नागराजला म्हणत असते की हे बघा, आता आपल्याला लवकरात लवकर हातपाय हलवायला हवे, आपल्याला काहीतरी असं करायला हवं ना की ती जी महिपतची मुलगी साक्षी आहे ना तिचा वापर करायला हवा आणि महिपतला असं चांगलं आपल्याला घाबरवायला हवं की महिपत आपल्या विरोधात तोंड उघडणारच नाही। म्हणजे सध्या तो पोलिसांच्या ताब्यात आहे तेव्हा सुद्धा नाही आणि पोलिसांच्या ताब्यातून तो बाहेर पडला तरी सुद्धा त्याने आपल्या विरोधात जाता कामा नये, असं आपल्याला काहीतरी केलं पाहिजे। मग नागराज हा एक जबरदस्त प्लॅन बनवतो आणि तो म्हणजे आता साक्षीला ते घाबरवणार आणि साक्षीचा तो व्हिडिओ ते लोक दाखवणार महिपतला, असं सगळं ठरलेलं असतं। मग त्यासाठी साक्षी आधी घरातनं बाहेर पडायला हवी असं आता प्रिया नागराजला म्हणते। त्यावर नागराज तिला सांगतो त्याची काळजी तू नको करू, काय करायचं ते मी बघतो। तर आता इकडे साक्षीला अचानक दरवाजा ठोकण्याचा आवाज येतो। साक्षी विचार करते यावेळी इथे कोण असेल, आधी तर ती जरा घाबरते, तिला वाटतं की कोणीतरी मला पकडायला तर आलं नाही ना, पण मग आता शेवटी तिच्याजवळ जाऊन दरवाजा उघडण्याशिवाय पर्याय नसतो। त्यामुळे मग आता साक्षी येते आणि दरवाजा उघडते तर दरवाजात कोणीच नसतं। साक्षी घाबरते आणि हाका मारते, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी हाकच देत नाही। मग साक्षी ही लगेचच तिकडनं आतमध्ये जात असते, पण इतक्यात तिची नजर खाली ठेवलेल्या एका डब्यावरती पडते। आता ती तो डब्बा उचलते तर त्यामध्ये उघडून बघ असं वरती लिहिलेलं असतं। मग साक्षी तो डब्बा उघडते तर त्यामध्ये आत लिहिलेलं असतं, तुझ्या बापाला महिपत शिखरेला जर सोडवायचं असेल तर तुला माझ्या मदतीचीच गरज लागेल, माझ्या व्यतिरिक्त तुला कोणीही मदत करू शकत नाही, घाबरू नको, मी तुला ओळखतो, तू जिवंत आहेस ही गोष्ट महिपतनेच मला सांगितली होती। महिपत जेव्हा तुळजापुरात जात होता तेव्हापासून त्याने मला तुझी काळजी घ्यायला सांगितली होती, पण ही गोष्ट तुलाही माहीत पडू नये अशी त्याची इच्छा होती, त्यामुळे मी तुझ्या समोर कधी आलोयच नाही। पण आता मला कळलंय की महिपतला माझ्या मदतीची गरज आहे, म्हणून तू मला भेटायला ये। मी तुला ठिकाण आणि वेळ सगळं काही या चिठ्ठीच्या शेवटी पाठवलेलंच आहे। आणि मग साक्षी आता ती चिठ्ठी वाचते आणि त्या ठिकाणी जाते, कारण तिच्याकडे महिपतला वाचवण्यासाठी दुसरा कुठला पर्यायच नसतो। साक्षी त्या ठिकाणी येते तर तिकडे कोणीच नसतं। साक्षी हाका मारू लागते, कोणी आहे का, कोणी आहे का, कोणी आहे का इथे, हॅलो हॅलो, मला भेटायला बोलवलं होतं ना तुम्ही, कोणी आहे का इथे, हॅलो। आता साक्षी घाबरते, साक्षी विचार करते मला फसवण्यासाठी कुणी हा सर्व ट्रॅप तर नाही ना रचला आणि मी फसले तर नाही ना, नाही, मला इकडनं जायला हवं। आता लगबगीनं साक्षी तिकडनं निघण्याचा प्रयत्न करू लागते आणि ती प्रयत्न करत असतानाच अचानक आता त्या ठिकाणी आग लागते। आता तिकडे आग लागल्याबरोबर इकडे साक्षी घाबरते आणि म्हणते बापरे, हे सगळं काय घडतं इथे, कोण आहे इथे, कोण करतं हे सगळं, समोर या, समोर या। पण कोणीच आता समोर येत नसतं। साक्षी पूर्णपणे घाबरलेली असते, वाचवा वाचवा, मला इकडनं बाहेर काढा, वाचवा वाचवा, मला इकडनं बाहेर काढा, असं ती आता ओरडू लागते। आता तिला वाचवायला कोणीच येत नसतं। त्याच संधीचा फायदा घेऊन नागराज या सर्व गोष्टींचा व्हिडिओ बनवतो। आता खरं तर हे सगळं नागराजनेच केलेलं असतं, साक्षीला घरातून बाहेर काढून घाबरवून तिचा व्हिडिओ शूट करण्यासाठी। नागोबा आता व्हिडिओ शूट करतो आणि आपलं काम झालं असं म्हणत तो व्हिडिओ घेऊन लगेचच तो पोलीस स्टेशनला पोहोचतो। आता पोलीस स्टेशन बाहेर एक हवालदार चहा पित असतो, त्यावेळी नागराज त्या हवालदाराला 500-500च्या 7-8 नोटा दाखवतो। त्याबरोबर तो हवालदार म्हणतो काय आहे हे सगळं, त्यावर लगेचच नागराज म्हणतो या सर्व नोटा तुझ्या होऊ शकतात, फक्त
माझं 2 मिनिटांचं काम तुला करावं लागेल. त्यावर तो म्हणतो काय काम करायचंय. त्यावर मग लगेचच नागोबा त्याला सांगतो, आतमध्ये जो महिपत शिखरे आहे ना त्याला मी तुला एक व्हिडिओ सांगेन, तेवढा व्हिडिओ दाखवायचा आहे. त्यावर हवालदार म्हणतो की नाही नाही, हे बघा मला असं काहीही करता येणार नाही. सावंत साहेबांनी त्यांना 3rd डिग्रीवर घ्यायला लावलं आहे, म्हणजे नक्कीच त्यांचा गुन्हा काहीतरी गंभीर असणार, मी असं नाही करू शकत. त्याबरोबर लगेचच नागोबा म्हणतो ठीक आहे, आता जर तुम्हाला नसेल जमत तर काय करणार, मी बघतो दुसरा कोणीतरी हवालदार. आणि हे हवालदार लोक एवढे हुशार असताना तुम्ही की एकाने केलेलं काम दुसऱ्याच्या कानीही लागत नाही. मग आता तुमची इच्छा नसेल तर मला दुसरं कोणीतरी बघायला हवं. त्यावर तो म्हणतो नाही नाही मी करतो, द्या मला पैसे. आणि मग तो हवालदार लगेचच नागोबाकडनं तेवढे पैसे घेतो आणि आता नागोबा त्याला सांगतो काम व्यवस्थित केलंस तर आणखीन मिळेल. त्याबरोबर मग तर तो हवालदार अगदी खुशच होऊन जातो आणि आता तो व्हिडिओ महिपतकडे घेऊन येतो. आता महिपतचे दोन्ही हात बांधून ठेवलेले असतात, वरती महिपतला लटकवलेला असतो आणि आता तो हवालदार येतो. त्याबरोबर लगेचच आता महिपत म्हणतो ये आलास का तू, आता तू सुद्धा मला रिमांडवर घेणार असशील ना, घे तू पण रिमांडवर घे, मला काही फरक पडत नाही. ह्या महिपत शिखरेमध्ये खूप ताकद आहे, खूप जोर आहे. पण आता तो म्हणतो मी तुम्हाला व्हिडिओ दाखवायला आलो आहे. आणि मग महिपतला आता तो व्हिडिओ दाखवला जातो ज्यामध्ये साक्षीला हे असं घाबरवलेलं असतं. महिपत तो व्हिडिओ बघून खूपच जास्त टेन्शनमध्ये येतो आणि तो घाबरतो सुद्धा. त्याला वाटतं की माझ्या लेकीचा जीव धोक्यात आहे. तर आता इन्स्पेक्टर सावंत यांनी ही गोष्ट पाहिलेली असते की एका हवालदाराकडे नागराज काका आले. नागराज काकांनी आपला मोबाईल त्या हवालदाराकडे दिला. हवालदार मोबाईल घेऊन गुपचूप आतमध्ये गेला. महिपतला त्याने काहीतरी त्या मोबाईलमध्ये दाखवलं आणि तो बाहेर आला व नागराज काकांना पुन्हा त्याने मोबाईल परत दिला. आता हे सगळं सावंतांना जरा संशयास्पदच वाटतं. त्यामुळे इन्स्पेक्टर सावंत या सर्व गोष्टी लगेचच अर्जुनला सांगून टाकतात आणि अर्जुनला ते हेही सांगतात की मला त्या महिपतचं वागणंही बरोबर वाटत नाही आहे आणि त्या दुसऱ्या माणसाचं म्हणजेच नागराजचं, तुमच्या नागराज काकांचंही वागणं बरोबर वाटत नाही आहे. तर आता अर्जुन म्हणतो मी पोलीस स्टेशनला ताबडतोब पोहोचतो. त्याबरोबर मग आता लगेचच इकडे सायली हे अर्जुनला म्हणते काय म्हणालात तुम्ही. त्यावर अर्जुन म्हणतो हे बघ बायको, अगं आता काम आहे म्हटल्यावर जायला तर हवंच आणि तू का माझी उगाचच्या उगाच एवढी जास्त काळजी करतेस. मी सांगितलं ना तुला मी ठीक आहे म्हणून, तर खरोखर मी ठीक आहे आणि मी तुझी शपथ, तुझ्या गळ्याची शपथ घेऊन सांगतो की मला काहीही होत नाही आहे, मी एकदम व्यवस्थित आहे. अगं जर मला काही त्रास होत असता तर मी स्वतःहून मी जातो असं म्हटलं असतं का. नाही का नाही, मी खरंच एकदम ठणठणीत आहे, एकदम व्यवस्थित, मला काहीच होत नाही आहे. प्लीज जाऊ देत ना मला. आणि खरोखर तिकडे जाणं गरजेचं आहे, महत्त्वाचं काम आहे, म्हणूनच तुझ्याजवळ एवढा हट्ट करून तर जातो. प्लीज सायली. इतक्यात इन्स्पेक्टर सावंत यांचा अर्जुनला मेसेज येतो. त्याबरोबर अर्जुन म्हणतो हे बघ इन्स्पेक्टर सावंत सतत मेसेज आणि कॉल करत आहेत, प्लीज जाऊ देत, महत्त्वाचं काम आहे म्हणून जातोय ना, लगबगीने. त्याबरोबर सायली अर्जुनला म्हणत असते पण असं काय महत्त्वाचं काम आहे तुमचं. अर्जुन म्हणतो ते तुला घरी आल्यावर सांगेनच ना, मी तुझ्यापासून थोडीच ना मी काही लपवलं आहे. त्यावर सायली म्हणते हो बघितलं. सचिन भाऊजींच्या बाबतीत तुम्ही जे काही वागलं आहे ना माझ्याबरोबर ते अजूनही मी विसरलेले नाही. नाही तुम्ही आजारी आहात म्हणून मी तुम्हाला काही बोलत नाही आहे म्हणजे मी सगळं विसरूनच गेले, असं होत नाही, समजलं ना तुम्ही. त्याबरोबर लगेचच अर्जुन म्हणतो म्हणजे अजूनही ते सगळं तुझ्या लक्षात आहेच का. सायली म्हणते लक्षात आहे का म्हणजे आहेच, मी नाहीच विसरणार आहे त्या गोष्टी. अर्जुन म्हणतो बरं सॉरी, पण आता मी जाऊ का प्लीज. त्यावर सायली म्हणते ठीक आहे जा, तसंही तुम्ही थोडंच माझं ऐकणार होता. मग आता अर्जुन हा लगेचच इकडे पोलीस स्टेशनला पोहोचतो आणि पोलीस स्टेशनला पोहोचल्याच्या नंतर मग आता इन्स्पेक्टर सावंतांना तो भेटतो आणि इन्स्पेक्टर तुम्ही फोनवरती काय सांगत होतात असं विचारतो. त्यावर इन्स्पेक्टर सावंत हे अर्जुनला म्हणू लागतात की मी हेच सांगत होतो मिस्टर सुभेदार तुम्हाला की ते जे तुमचे नागराज काका आहेत मला त्यांचं वागणं संशयास्पद वाटतं. नाही म्हणजे ते इकडे आले होते आणि त्यांनी हवालदाराला त्यांचा मोबाईल दिला आणि पैसे सुद्धा दिले आणि सांगितलं की हा व्हिडिओ त्या महिपतला दाखवायचा. हवालदारांनी सुद्धा महिपतला तो व्हिडिओ दाखवला. या सगळ्यात काहीतरी गोडबंगाल नक्की आहे.
त्याबरोबर अर्जुन म्हणतो की हे सगळं नेमकं काय आहे, हे आपल्याला शोधून काढावं लागेल इन्स्पेक्टर. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतात, होच तर, म्हणून मी तुम्हाला सुद्धा सांगावं असा विचार केला. अर्जुन म्हणतो, मला त्या हवालदाराला भेटता येईल का? त्यावर इन्स्पेक्टर सावंत होकार देतात. मग आता अर्जुन त्या हवालदाराला भेटतो आणि त्याला विचारतो की कसला व्हिडिओ तू महिपतला दाखवलास? त्याबरोबर हवालदार आता घाबरतो आणि कचरतो सुद्धा. तो म्हणतो, व्हिडिओ? ओ साहेब, काय बोलताय तुम्ही? मी कसला व्हिडिओ दाखवला आणि कोणाला? त्याबरोबर अर्जुन म्हणतो, हे बघ, माझ्यासमोर जास्त नाटक करू नकोस. तुला काय वाटतं मला माहीत नाही आहे का? मला सगळं माहिती आहे. तू महिपतला कसला तरी व्हिडिओ दाखवलास ना? काय साठलोट आहे तुझं आणि महिपतचं? सांग लवकर. तुला तुझी नोकरी प्रिय नाही आहे का? त्याबरोबर मग त्या हवालदाराचा नाईलाज होतो आणि तो हवालदार शेवटी खरं सांगतो आणि म्हणतो की साहेब, अहो, मला त्या नागराज साहेबांनी एक व्हिडिओ दिला होता महिपत साहेबांना दाखवायला. आता त्यात काय होतं काय नाही हे मला खरंच ठाऊक नाही, शपथ सांगतो बघा. त्याबरोबर मग अर्जुन हा विचार करतो की याचा अर्थ नक्कीच नागराज काकाचा या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे. मग तो सायलीकडे येतो आणि सायलीला ह्या सर्व गोष्टी सांगतो की सायली, हे असं असं आहे. तर दुसऱ्या बाजूला आता इथे सचिन हा मात्र विचार करत असतो की साक्षी ती समिधा आहे असं माझ्याबरोबर खोटं बोलली आहे ना, मग आता मी तिचा चांगला फायदा करून घेतो. तर दुसरीकडे आता सायली ही अर्जुनला म्हणते, असं का वाटतंय तुम्हाला? नेमकं काय घडलंय ते मला व्यवस्थित सांगा बरं. मग आता पोलीस स्टेशनमध्ये घडलेला सर्व प्रसंग अर्जुन हा सायलीला समजावून सांगतो आणि हे असं असं आहे असं सुद्धा म्हणतो. त्यावर आता हे सगळं ऐकून सायली म्हणते, बापरे, यातलं तर मला काहीच माहीत नव्हतं. हे जर असं असेल तर आपल्याला लवकरात लवकर रविराज काकांच्या कानावर घालायला हवं. मग सायली आणि अर्जुन रविराज काका आणि प्रतिमा आत्याच्या घरी येतात आणि घरी आल्याच्या नंतर मग अर्जुन आता रविराज काकांना सर्व गोष्टी सांगतो. आता रविराज काका म्हणतात की जर असं असेल तर नक्की ती व्यक्ती कोण आहे, कोणाला नागराजने मदत केली आहे, हे सगळं शोधून काढावं लागेल आणि तो व्हिडिओ महत्त्वाचा म्हणजे कसला हे बघावं लागेल. पण तो व्हिडिओ आपण कसा बघणार? त्या व्हिडिओपर्यंत आपण पोहोचणार कसं? त्याबरोबर लगेचच आता प्रतिमा आत्या म्हणते, त्याची काळजी तुम्ही कुणीही करू नका. नागराज भाऊजींचा फोन तपासायचा आहे ना, मी तपासते त्यांचा फोन. आता सगळ्यांनाच प्रश्न पडतो की नक्की आता प्रतिमा आत्या काय करेल आणि कसा आता ती नागराज काकाचा फोन तपासेल. प्रतिमा आत्या आता संध्याकाळी जेव्हा नागराज काका कामावरून येतो तेव्हा नागराज काकाला म्हणते, भाऊजी कुठे गेला होतात? त्यावर नागराज काका गडबडतो. प्रतिमा आत्या लगेचच म्हणते, अहो, कामावरूनच येत असाल ना बाहेरून काहीतरी. असू द्या काही हरकत नाही, तुम्ही दमून आला असाल ना, मी तुमच्यासाठी मस्त गरम गरम कॉफी घेऊन येते. नागराज म्हणतो, अगं नाही वहिनी, नको, कॉफी कशाला, माझी सुमन सापडत नाही आहे, मला खूप दुःख झालं आहे गं. त्यावर ती लगेचच म्हणते, अहो भाऊजी, सुमनला आपण सगळे मिळून शोधतोयच, पण सुमन सापडत नाही आहे म्हणून तुम्ही हे असे जीवाचे शरीराचे हाल करून घेतलेत. हे जर सुमन आल्यावर तिला कळलं तर तिला तरी बरं वाटेल का? तुम्ही थांबा, मी येतेच तुमच्यासाठी पटकन कॉफी घेऊन, तुम्ही फ्रेश व्हा. मग लगेचच आता प्रतिमा आत्या किचनमध्ये येते, कॉफी बनवते आणि कॉफीमध्ये जायफळ किसून घालते आणि ती कॉफी नेऊन ती नागराज काकाला देते आणि म्हणते, भाऊजी कॉफी पिया, तुम्हाला जरा बरं वाटेल. नागराज काका कॉफी पितो आणि अर्ध्या तासाच्या आतच नागराज काकाला आता झोप यायला लागते आणि नागराज काका आता झोपून घेतो. नागराज काका झोपून गेल्याबरोबर लगेचच आता प्रतिमा आत्या तिकडे जाते आणि अलगद नागराज काकाचा उशाला ठेवलेला फोन बाजूला घेते आणि त्या फोनमधला तो व्हिडिओ बघते. तर त्यामध्ये साक्षी असते आणि साक्षीला नागराजने कसं आग लावलेलं असतं ते सगळं दिसत असतं. मग प्रतिमा आत्या तो व्हिडिओ लगेचच सायलीच्या फोनवरती पाठवते आणि त्यानंतर मग आता सायली, अर्जुन, रविराज काका हे सगळेच बाहेर तो व्हिडिओ बघतात. आता तो व्हिडिओ बघितल्याच्या नंतर अर्जुनच्या लक्षात येतं, याचा अर्थ साक्षी अजूनही जिवंत आहे आणि ही गोष्ट नागराज काकाला माहिती आहे आणि याच गोष्टीचा फायदा नागराज काका स्वतःचा बचाव करण्यासाठी करत आहे. नाही, नागराज काका म्हणजे फक्त आणि फक्त स्वतःचा फायदा बघतोय. याचा अर्थ नक्कीच जर तो महिपतसारख्या माणसाला असं ब्लॅकमेल करतोय तर त्याचा ह्या सगळ्याशी काहीतरी संबंध आहे. काहीतरी संबंध असल्याशिवाय नागराज काका हे एवढं सगळं करणार नाही असा आता विचार तो करू लागतो. पण नेमका नागराज काकाचा ह्या सगळ्याबरोबर काय संबंध असेल, नागराज काकाला काय गरज पडली असेल ते सुद्धा महिपतला ब्लॅकमेल करायची. त्या दोघांची मैत्री होती असं मगाशी तोच म्हणत होता.
पोलीस स्टेशनमध्ये. आणि आता तो नागराजला काका महिपतला घाबरवतोय, ते सुद्धा साक्षी जिवंत आहे या गोष्टीमुळे. नाही, याचा अर्थ नक्कीच नागराज काकाचा त्या अपघाताबरोबर काहीतरी संबंध आहे. म्हणूनच नागराज काकाची अशी इच्छा आहे की महिपतने तोंड उघडू नये. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया विचार करते, ह्या नागोबाला कधीच काम करायला लावलंय, काल प्लॅन ठरलाय, अजून या नागोबाचा काही फोन नाही, काही मेसेज नाही, काही नाही. काय करतोय काय माहिती. मीच आता फोन करून बघते. मग प्रिया लगेचच नागोबाला कॉल करते आणि आता ती नागोबाला विचारायला लागते की तुम्ही सगळं, पण तोपर्यंत फोन कट होतो. आता फोन असा अचानक कट झाल्यामुळे प्रिया घाबरते. प्रियाला टेन्शन येतं की हा नागोबा पुन्हा तर मला लटकवायच्या फिरातमध्ये नाही आहे ना, याचं नेमकं चाललंय काय, हा नेहमी असा विचित्र कसा काय वागतो. जर यावेळी ह्या नागोबाने मला गंडवलं तर मग मात्र मी नागोबाला सोडणार नाही, जन्माची अद्दल घडवणार मी यावेळी नागोबाला. काय समजतो काय हा स्वतःला, याच्या मनात येईल तेव्हा, याच्या मनात येईल तसं हा वागणार आणि मी याला वागू देणार नाही. हा जे विचार करतोय ना ते अत्यंत चुकीचे विचार आहेत. ह्याला माहीत नाही आहे की प्रिया काय आहे. प्रिया जर काय आहे हे याला एकदा कळलं ना तर बरोबर ह्याला अद्दल घडेल. पण सध्या मला असं वागून चालणार नाही, कारण मला याची गरज आहे. आणि मग लगेचच आता प्रिया ही पुन्हा एकदा नागोबाला कॉल करते. आता नागोबाला फोन केल्याबरोबर नागोबा फोन उचलतो. प्रिया म्हणते, अहो काय चाललंय तुमचं नागराज काका, मी तुम्हाला फोन करते आणि तुम्ही माझे फोन घेत नाही आहात. काय झालं आपल्या कालच्या प्लॅनचं, व्यवस्थित सक्सेसफुल झाला ना. त्यावर नागराज तिला म्हणत असतो, मी काय तू नाही आहे ना प्रिया, मी हातात घेतलेलं कुठलंही काम सक्सेसफुल केल्याशिवाय थांबत नाही, समजलं ना. त्यामुळे तू मला विचारू नकोस मी काम व्यवस्थित केलं का नाही. ते काम व्यवस्थित झालेलं आहे आणि साक्षी भरपूर घाबरलेली सुद्धा होती. मी तो व्हिडिओ व्यवस्थित बनवला आहे आणि तो व्हिडिओ मी महिपतला दाखवलेला सुद्धा आहे. आता काहीच काळजी करण्याची आपल्याला गरज नाही आहे. म्हणजे सगळीकडून, अगदी सगळीकडून आपण सेफ आहोत, अगदी सेफ. महिपत आपलं काहीही बिघडवू शकणार नाही आहे, समजलं. त्यावर हे ऐकून आता प्रियाच्या डोक्याचं टेन्शन कमी होतं. प्रिया म्हणते, आता कुठे माझ्या जीवात जीव आलाय, आत्ता कुठे मला जरा बरं वाटतंय. नाही म्हणजे मला टेन्शनच आलं होतं की तो महिपत पोलिसांच्या समोर जर काही पचकला तर काय होईल वगैरे वगैरे. त्याबरोबर लगेचच आता नागोबा, आता टेन्शन गेलं ना, मग आता फोन ठेव असं म्हणतो. त्याबरोबर प्रिया फोन कट करते. तर दुसऱ्या बाजूला आता इकडे साक्षीला सुद्धा खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं. ती विचार करत असते की कोण असेल ती व्यक्ती जिने माझ्याबरोबर हा सर्व प्रकार केला आणि काय मिळालं असेल मुळात तिला हे सगळं करून, ते सुद्धा माझ्याबरोबर. कोण असेल ही व्यक्ती असा विचारच करत साक्षी राहिलेली असते. तर दुसऱ्या बाजूला आता प्रिया ही विचार करत असते, जाऊ दे, नागोबा आता कितीही तुचण्यासारखं आणि कितीही वाईट वागला तरीही नागोबाला काहीही बोलायला नको. कारण सध्या आता नागोबा हा माझ्यासाठी फायद्याचा आहे. जर मी काही बोलले तर नागोबा हा ताबडतोब माझा काटा काढण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यामुळे सध्या तरी मला नागोबाच्या फेवरमध्ये राहावंच लागणार आहे, असा विचार प्रिया करू लागते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. टाटा, बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू.